येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. भाजपमध्ये उदंड झाले नेते, झडपीत किस्सा खुर्चीचा. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मतदारांनी छप्पर फाडके भाजपवर निवडणुकीत प्रेम केल्याने महापालिकेत 87 तर झडपीमध्ये 38 भाजपचे सदस्य निवडून आले. त्यामुळे उदंड झाले नेते अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे. याचा प्रत्यय झडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीनंतर आला. झडपीचे नूतन अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह 2 डझन पदाधिकारी झडपी सभागृहातील स्टेजवर आले होते. पालकमंत्री आल्यानंतर आपल्याला जागाच मिळणार नाही असं म्हणत माजी आमदार राजन पाटील आणि दीपक साळुंखे यांनी अगोदरच खुर्च्यांवर ताबा मिळवला. माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपच्या झडपीतील गटनेत्या रश्मी बागल हे देखील खुर्च्यांवर पुढे बसल्यामुळे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना तसेच नूतन उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांना खुर्ची शिल्लक नव्हती. शेवटी एकमेकांनी ऍडजस्ट करत दुसऱ्या खुर्च्या मागवून आमदार सचिन दादा तसेच इंदाभाऊंना खुर्च्या दिल्या. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांच्यासह भाजपचे अनेक नेते आणि पदाधिकारी उभे होते. शेवटी काही जणांनी अतिरिक्त खुर्च्या मागून काही पदाधिकाऱ्यांची सोय केली. यावेळी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचे कौतुक करताना राजन पाटील, प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे, राम सातपुते या माजी आमदारांसह आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार राजा राऊत यांनी देवाभाऊ आणि जयाभाऊ यांचे भरभरून कौतुक केले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे कौतुक करण्यासाठी जणू झडपीच्या सभागृहात स्पर्धाच लागली होती असे चित्र होते. खऱ्या अर्थानं पालक कसा असावा या जयाभाऊन या जिल्ह्यात दाखवून दिलंय. पालकमंत्री काय करू शकतो हे आता आम्हाला कळतं. एक पालकमंत्री काय करू शकतो हे महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्र्यांना आदर्श घालून देणारा पक्षासाठी नेतृत्व म्हणजे तुमचं आहे. सोलापूर झडपी प्रथमच पूर्णपणे भाजपच्या ताब्यात. अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापुरातील इंद्रजित पवार यांची झाली बिनविरोध निवड. दोन्ही पदांचा कालावधी राहणार 6 वर्षांचा. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सोलापूर झडपीचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनाही मी नाव डिक्लेअर झाल्यावरच पाहिलं आणि झडपी सभागृहात हशा पिकला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मी पण त्यांना नाव डिक्लेअर झाल्यावरच बघितलंय. गेल्या 4 वर्षात प्रथमच मिनी मंत्रालय समजले जाणारे सोलापूर झडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी गजबजली. सोलापूर झडपी सभागृहात पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ग्रामविकास मंत्रालय माझ्याकडेच आणि डीपीडीसीचा निधीही माझ्याकडेच. नूतन सदस्यांनी निधीची चिंता करू नका. सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत पुन्हा मांडला डान्स बार आणि अवैध धंद्यांचा मुद्दा. म्हणाले, दुर्भाग्य आहे, तातडीने कारवाई करण्याचे आदेश देऊन देखील कारवाई झाली नाही. सोलापूरमध्ये अवैध धंदे सुरू आहेत आणि मी विनंती केली होती की डान्स बारवरती नियंत्रण ठेवा. मंत्री महोदयांनी तात्काळ कारवाईचं सांगितलं, पण दुर्भाग्य आहे काल सुद्धा एक डान्स बारवरती प्राणघातक हल्ला झालेला आहे. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic SIDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले सोलापूर शहरातील दमाणी नगरच्या रेल्वे ब्रिजचे पिलर उभे करण्याचे काम झाले सुरू. काल सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाला अवकाळी पाऊस, तर आज पहाटे सोलापूर शहर परिसरात अवकाळी पावसाच्या सरी. दिवसभर होते ढगाळ वातावरण.
गॅस एजन्सीनी 23 मार्चपासून 96 तासात घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे निर्देश. तर एलपीजी गॅस सिलेंडर बाबतच्या तक्रारी 97 699 19 221 या व्हॉट्सअप क्रमांकावर कराव्यात, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले आवाहन. सोलापुरातील श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने 51 श्रीराम मूर्ती वाटप आणि विराट हिंदू संमेलनाचे 20 मार्च 2026 रोजी कर्णिक नगर इथे आयोजन. उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांची माहिती. हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीने उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोलापूर शहरात 5 ठिकाणी काढण्यात येणार शोभायात्रा. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. अवकाळी पावसाने राज्यभर शेतीचे नुकसान. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे राज्यातील शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा धक्का. त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी आज कुटुंबासह भाजपमध्ये केला प्रवेश. स्वराज्याचे रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांच्या 337व्या बलिदान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वडू येथे समाधीस्थळाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली, तर तुळापूर येथील बलिदानस्थळीही केले अभिवादन. हवामान खात्याने पुढील काही दिवसात वादळी वारे आणि गारपीट होऊ शकते असा वर्तवला अंदाज. सोलापूरसह राज्यातील 21 जिल्ह्यांना येलो अलर्ट. प्लास्टिकच्या फुलांमुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना फटका. अशा फुलांचा वापर सजावटीसाठी करणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान परिषदेत आश्वासन. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. भारत संचार निगम लिमिटेडची 5G सेवा लवकरच सुरू होणार असून BSNLचे खासगीकरण करण्याचा सरकार कोणताही विचार करत नाही. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नाला लोकसभेत दिले उत्तर. संयुक्त अरब अमिरातीवर इराणचा मोठा हल्ला. दुबईत मध्यरात्री स्फोटांचे आवाज. शिक्षण संस्थांना 2 आठवड्यांची सुट्टी. दुबई विमानतळ अनिश्चित कालावधीसाठी बंदच. राज्यातील सैनिकी शाळांतील विद्यार्थ्यांचा भत्ता 50,000 पर्यंत वाढवण्यावर सरकार सकारात्मक. मंत्री संजय सिरसाट यांची विधान परिषदेत माहिती. एलपीजी गॅस जोडणीसाठी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशनबाबत पसरवलेल्या अफवांवर केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण. ज्यांचे KYC आधीच पूर्ण आहे त्यांना पुन्हा बायोमेट्रिक देण्याची गरज नाही.